बातमी आहे राम मंदिर दान चोरी प्रकरणाची। देशभरातल्या कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचं केंद्र अर्थात राम मंदिर, जिथे भक्त देवाला अगदी मनापासून दान अर्पण करतात आणि ते दान सुरक्षित आहे अशी प्रत्येकाची श्रद्धा असते। पण याच राम मंदिरातल्या दानावरती डल्ला मारल्याचा आरोप 5 जून 2026 ला झाला। तेव्हापासून सुरू झालेली घडामोडींची मालिका आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे। खरं या प्रकरणाची सुरुवात झाली सोशल मीडियावरच्या आरोपांमुळे। अखिलेश यादवांच्या समाजवादी पक्षानं दान चोरीचा आरोप केला, कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा केला आणि चंपत राय यांच्या राजीनाम्यानंतर आजचा दिवस या घडामोडींमध्ये महत्त्वाचा होता, कारण योगी सरकारनं स्थापन केलेल्या SITचा अहवाल आज सर्वोच्च न्यायालयामध्ये येणार होता। पण आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं निष्पक्ष चौकशीवरती भर देत सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलली। त्यामुळे आता SITच्या अहवालात आणखी कोणत्या नोंदी समोर येणार, शिवाय आणखी कोणाकोणाची नावं पुढे येणार याकडे सुद्धा देशाचं लक्ष लागलंय। पण जसा सुरुवातीला उल्लेख झाला की राम मंदिर आणि भाजप यांच्या भावनेसोबत राजकीय कनेक्शन सुद्धा आहे, जे अवघ्या देशाला ठाऊक आहे। म्हणूनच आज संसदेच्या आवारात सुद्धा विरोधकांनी या दान चोरीच्या मुद्द्यावरनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती हल्लाबोल केला। चढ़ावा चोरी, दान चोरी और जिस तरह चंदा चोरी हुई है, ये शर्मनाक है और महापाप हुआ है। महापाप का कौन जवाब देगा? उसके लिए तो सरकार को आगे आना पड़ेगा। तर राम मंदिरात मधल्या दानाच्या चोरीच्या मुद्द्यावरनं संसदेचं अधिवेशन गाजणार हे अनेकांनी अपेक्षित धरलं होतं। पण थोडंसं मागे जाऊयात। 5 जून ते 20 जुलै या दिवसांमध्ये राम मंदिर दान चोरी प्रकरणात नेमकं काय काय घडलं याचा आढावा घेऊया। अयोध्येत रामललाच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या दानावर डल्ला टाकल्याचं प्रकरण सध्या चांगलंच गाजतंय। त्यातच ABP माझाच्या हाती लागलेल्या काही कागदपत्रांमुळे अनेक नवे धक्कादायक खुलासे झाले। अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे किती रक्कम सापडली होती याचे हे पुरावे आहेत। आणि विशेष म्हणजे पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू करण्याआधीच राम मंदिर न्यासाला याची माहिती असल्याचं या दस्तावेजावरून दिसतंय, कारण याआधीच आरोपींकडून वसुली केली गेल्याचं दिसतंय। अविनाश शुक्ला, जिससे कल जेल में पूछताछ हुई थी, उसके पास से बरामद चोरी की रकम का खुलासा हुआ है। अविनाश शुक्ला के पास से पुलिस ने 20,39,220 रुपए, समझ रहे हैं आप, 20,39,220 रुपए एग्जैक्ट अमाउंट बता रहे हैं आपको, ये बरामद किए हैं। अविनाश के पास से पुलिस को 1,121 अमेरिकी डॉलर भी मिले हैं। ये देखिए, ये इसका हिसाब किताब इन कागजों में है जो आपकी स्क्रीन पर है। ध्यान से देखिए कि अभी अविनाश के पास कितने पैसे मिले हैं। अविनाश के पास 20,39,220 रुपए बरामद किए गए हैं। याशिवाय अनुकल्प मिश्राकडे 16,82,000 रुपये, लवकुश मिश्राकडे 14,25,000 रुपये, रमाकांत मिश्राकडे 7,32,000 रुपये, करुणेश पांडेकडे 18,07,000 रुपये, तर मनीष कुमार यादवकडे 2 लाख रुपये आणि रामशंकर यादव उर्फ टिन्नू याच्याकडून 1 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे। एकूण जप्तीचा हा आकडा तब्बल 79,84,000 रुपयांच्या घरात आहे। अविनाश शुक्ला राहत असलेल्या एका योग केंद्रात एक रहस्यमयी पेटी जप्त करण्यात आली आहे। या पेटीवर रामराज्य कोषचा QR कोड लावला असून अविनाश याच पेटीत रोख रक्कम लपवत असल्याचे निष्पन्न झाले। पता चला कि उसकी मंदिर में नौकरी लग गई है करीब 1.5 साल पहले, और वो हम लोग रोज आते थे, यहीं बैठता था, दीदी प्रणाम, कभी ऐसा नहीं लगा कि हाँ वो ऐसा कर सकता है। और उसके बाद फिर पता चला कि 5 तारीख को पुलिस आई थी, ऐसा ऐसा हुआ, यहाँ पर ये मिला, फिर उसका नाम रोज आने लगा, फिर पता चला कि उसके खातों से इतना पैसा मिला। तो ये सब सुनकर तो हम बिल्कुल शॉक हो गए कि ऐसा भी हो सकता है, हमारे योग सेंटर में रहकर कोई आदमी ऐसा भी हो सकता है। आज तक कभी ऐसा नहीं हुआ, पिछले 22 वर्षों में यहाँ सेंटर चल रहा है, कभी ऐसा नहीं हुआ, और हम सब बहुत आहत हुए इस चीज़ को लेकर। वाराणसीमध्ये महाकुंभ मेळ्याच्या काळात नव्यानं बांधलेल्या अयोध्या राम मंदिरातही भक्तांचा ओघ वाढला होता। याच काळात आरोपींनी एकत्र येऊन देणगीवर डल्ला टाकण्याचा कट रचल्याचंही तपासात समोर आलंय। लवकुश मिश्रा आणि अनुकल्प मिश्रा या पाहुण्या मेहुण्याच्या जोडीने मिळून सर्वात जास्त लूट केल्याचं सकृत दर्शनी दिसतंय।
या दोघांनी गेल्या काही महिन्यात खरेदी केलेल्या अर्धा डझनपेक्षा जास्त मालमत्तांची माहितीही उजेडात आली आहे. हा घोटाळा उजेडात आल्यानंतर मंदिर प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभं राहिले. विशेष म्हणजे आता बँकेत जमा होणाऱ्या रकमेत अचानक 37 ते 40% वाढही झाली आहे. आधी जिथे दररोज 16 ते 18 लाख रुपये जमा व्हायचे, तिथे आता 22 ते 24 लाख रुपये जमा होत आहेत. गेले अनेक महिने रोज सुमारे 6 लाख रुपये या दरानं लुटमार होत असल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.